गाय घ्या नका घेऊ, पण आमचं मार्गदर्शन पहिले ऐकावं. पण आता आम्हाला माहित झालं योग्य कोणतं फॉर्म आहे बा. मी 50,000 रुपयाला घेतलेली आहे एक गाय आणि दुसरी गाय 55,000 रुपये. नमस्कार गोपालक मंडळी, गिरकांती चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मी डॉक्टर गणेश घुसळे. तर आज आपल्या फार्मवरून शांत दुधाच्या 2 गायी विक्री झालेल्या आहेत. तर ज्यांनी या गायी घेतल्यात आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. प्रथम तुमचा परिचय द्या. मी पंकज दशरथजी शेलकर, शिरसगाव, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा इथून आलेला आहो. यांच्या युट्यूबवर मला ते गायीचं कळलं, त्या निमित्ताने इथं मी आलेला आहो. यांची गाय एक विकत घेतलेली आहे मी. आता तुमच्यापासून आपल्या फार्मचं अंतर किती? 550 ते 600. 550 ते 600 किलोमीटर प्रवास करून आलेले आहेत ते फार्मवर. तुम्ही आपल्या फार्मवर किती गायी घेतल्या? एक घेतली मी आणि एक अमोलने घेतली, म्हणजे 2 गायी. घेतल्या आम्ही. तर नेहमीच आमच्या प्रेक्षकांना प्रश्न राहतो की तुम्ही ज्या गायी विक्री करतात त्यांच्या किमती काय आहेत. तर तुम्ही किती रुपयाला गाय खरेदी केलेल्या आहेत ते जरा सांगा. मी 50,000 रुपयाला घेतलेली आहे एक गाय आणि दुसरी गाय 55,000 रुपयाला घेतलेली आहे. फार्मवर येऊन कसं वाटलं तुम्हाला? बेस्ट, अगदी बेस्ट. फार मग येऊन आम्हाला समाधान वाटतं. पहिली वेळ आहे आमची, पण आता कधी आम्ही येऊ तर आमचा पहिले चान्स राहीन का इथं तुमच्याकडेच येऊ आम्ही पहिले. आता असं आम्ही म्हणजे आम्हाला माहित नव्हतं, आम्ही असं फिरत होतो इकडं तिकडं भटकल्यासारखं, हे फॉर्म आहे का ते फॉर्म आहे का. पण आता आम्हाला माहित झालं योग्य कोणतं फॉर्म आहे बा. तर आम्ही आता योग्य कुठं मार्गदर्शन केलं का आमच्या काकांनी, मग योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलं. 1 तास त्यांनी पहिले मार्गदर्शन दिलं. गाय घ्या नका घेऊ, पण आमचं मार्गदर्शन पहिले ऐकावं. त्याच्यानंतर म्हणजे जबरदस्तीनं बा घ्यास असं म्हणजे काही त्यांना केलं नाही. मार्गदर्शन योग्य पद्धतीने केलं. कोणत्या पद्धतीने दूध काढायला पाहिजे, कोणत्या पद्धतीने चारा द्यायला पाहिजे, कसं दूध काढायला पाहिजे, असं म्हणजे नियोजन सगळं सांगितलं व्यवस्थित काकांनी. त्याच्या पद्धतीने आम्ही काकावर विश्वास ठेवून सामोरे येताना आम्ही दुसऱ्याकडे न जाता काकाजीकडे पहिले दर्शन देऊ, त्यानंतर व्यवहार हो ना हो, पण काकाजीकडे पहिले येऊन जाऊ. सर्व युट्यूबला ज्या पद्धतीने दाखवलं जातं त्याप्रमाणे तुम्हाला एक विलेली गाय घेतलेली तुम्ही. मिल्किंग कसं काय? मिल्किंग केलं तुम्ही म्हणल्याप्रमाणे, मिल्किंग झालं. आता आम्ही घरी नेल्यानंतर आमच्या हिशोबानं काय आहे ते पाहू आम्ही. ट्रान्सपोर्ट सुविधाचं तुम्हाला उपलब्ध झाली का? हो, काकाकडूनच उपलब्ध करून दिली आम्हाला. सगळं गाडीची व्यवस्था करून दिली त्यांनी. सगळं म्हणजे व्यवस्था, चाय पाण्याची व्यवस्था, दिवसभर आमची सगळी सोय केली. आणि आम्हाला व्यवस्थितपणे समजा थंडीची वेळ होती तरी त्यांनी समजा अंगावर थोडं हातरा पांघराचं सगळं दिलं. व्यवस्थित व्यवस्था झाली त्यांच्याकडून आम्हाला. तर धन्यवाद मित्रांनो. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय गोमाता, जय गिरकांती.